विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जय भीम। आज परत एकदा करणी सेनेचा कोणतो सेंगर परत एकदा भुंकला की भीमा कोरेगावचा विजयस्तंभ हा पाडून टाका। अरे एक सेंगर बटाट्यावानी डोळ्याच्या, तुला काय इतिहास माहिती आहे रे त्या भीमा कोरेगावचा? तुला मराठी तरी बोलता येतं का नीट? ही प्रथा बाळासाहेबांनी चालू केलेली आहे, हे असं केलेलं आहे, ते तसं केलेलं आहे। अरे मूर्खा, तू तिकडेच काशी कर ना, कुठून आला तिथं? महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची मागणी आहे की या नालायक सेंगरला महाराष्ट्रातून तडीपार करा। आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे येऊन श्रद्धांजली सभा घालणार आहोत। तुझ्यात जर खराच दम आहे ना, परत तुला सांगतोय, जर सेंगर तुझ्यामध्ये खराच दम असेल तर तू फक्त भीमा कोरेगावला येऊन दाखव। चूक ही एकदाच होत असते, माफी एकदाच मिळत असते, पण पुन्हा पुन्हा जर आमच्या भावना कोणी भडकवायचा प्रयत्न करत असेल तर बाबासाहेबांनी आमच्या हातात लेखणी दिली तशी आम्हाला तलवारसुद्धा घेता येते। साधी शाई फेकली तर 307चं कलम लागते, तलवारी घेतल्या तर काय होतील? 2 दिवसावर विजयस्तंभाचा शौर्य दिन आलेला असताना असे भडकाऊ भाषण करून, भडकाऊ भूमिका करून हे समाजामध्ये तणाव निर्माण करायचं काम आहे, दंगली भडकवण्याचं काम आहे। तर महाराष्ट्र शासनाची जिम्मेदारी आहे की असल्या फडतूस सेंगरला महाराष्ट्रातून हद्दपार करा। तुझ्यात खरंच दम आहे तर दलित पॅंथर सेना तुला चॅलेंज करते की तू फक्त भीमा कोरेगावला येऊन दाखव। फेसबुकवर बसून आणि तिथून बोंबलून काही होत नसतं, लक्षात ठेव। तो सांगतो बाळासाहेबांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हे चालू केलेलं आहे, असं चालू केलेलं आहे। अरे मूर्खा, बावळाटा, तुला थोडी तरी अक्कल आहे का? ही प्रथा कधी चालू झाली ती? बिनअकलीचा कांदा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।